सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या महाड तालुक्यात दरवर्षी सरासरी 3000 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस होतो. मात्र इतका पाऊस होऊनही उन्हाळ्यात या तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. परंतु शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मनमानी धोरणामुळे या योजनेचा महाड तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असून यंदा एप्रिल महिन्यापासूनच 20 गावे आणि 130 वाड्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. महाड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 81,047 हेक्टर असून येथे तांदूळ, नागली, वरी, आंबा आणि काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तालुक्यात 188 महसुली गावे आणि 134 ग्रामपंचायती असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,38,955 इतकी आहे. या मोठ्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाच्या मदतीने तालुक्यात 159 नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. मात्र गेल्या 4 वर्षांपासून यातील बहुतांश कामे रखडलेली आहेत. सद्यस्थितीत 107 योजनांची कामे अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत, तर पूर्ण झालेल्या 52 योजनांपैकी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या तक्रारी आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदारांच्या खाबुगिरीमुळे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आलेत. अनेक योजनांचे पाण्याचे उद्भव चुकीच्या पद्धतीनं निवडल्यानं योजना पूर्ण होण्याआधीच पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र असून जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. रायगड जिल्हा परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या प्रस्तावानुसार एप्रिल महिन्यापासून वाकी बुद्रुक, रानवडी खुर्द, आडी डोंगरोली, कोथुर्डे, तळीये, ताम्हणे, कुंभारडे, पिंपळकोंड, शेवते, तोड बुद्रुक, सापे तर्फे गोवेले, नेराव, पाचाड, शेल, भोगाव, वीर, गोंडारे, दाभोळ, चोचिंदे, मांडले, रेवतळे, कुंभे शिवथर, दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भावे आणि वाघोली या परिसरातील सुमारे 31,000 नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागणार आहे. जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील जनतेवर पुन्हा एकदा पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.